नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. वाडा तालुक्यात बालसंस्कार शिबिराचे आयोजन. वानंद सुखनिवासी गुरुवारी गोविंद बाबा तपोभूमी मंदिर शेलाफाटा तालुका वाडा. प्रत्येक गावात आणि घराघरात सुसंस्कार टिकणे ही काळाची गरज आहे. सुसंस्कृत संतती या उक्तीला अनुसरून विनामूल्य बालसंस्कार शिबिर 4 मे ते 18 मे 2025 पर्यंत आयोजित केला आहे. या शिबिरामध्ये योग, प्राणायाम, प्रार्थना व गीतापाठ, पखवाज, पेटी वादन, गायन, नामजप, हरिपाठ शिकवले जात आहेत. तसेच दुपारी व सायंकाळी अल्पाहार व भोजन, विश्रांती असे दैनंदिन कार्यक्रम आयोजित केले आहेत. तरी या सुवर्णसंधीचा मुलांनी व मुलींनी लाभ घ्यावा अशी विनंती कार्यक्रमाचे आयोजक युवा कीर्तनकार रोहन महाराज पाडेकर व संगीत विशारद हार्दिक महाराज तरे यांनी केली आहे. वाडा तालुक्यातील ग्रामीण भागातील ही वारकरी मंडळी अशा भव्य दिव्य शिबिराचे आयोजन करते आणि या शिबिरासाठी मोलाचं सहकार्य करणारे विष्णू पाडेकर, गायक मधुकर हाडळ, अरुण तरे, रवींद्र पाटील, गुरुवारी गोविंद बाबा ट्रस्ट शेले फाटा व पंचक्रोशीतील भाविक भक्तगण, अन्नदाते व देणगीदारांच्या सहकार्याने हा संस्कार शिबिर संपन्न होत आहे. युवा कीर्तनकार रोहन महाराज पाडेकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी कोऑर्डिनेटर वैभव आळशीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट. आज स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य हरिभक्तपरायण गोविंद बाबांच्या तपोभूमीवर शेलाफाटा बाल संस्कार शिबिराचे आयोजन केलेले आहे. आपल्या सोबत आहेत युवा कीर्तनकार हरिभक्तपरायण रोहन महाराज पाडेकर, तसेच संगीत विशारद हरिभक्तपरायण हार्दिक महाराज तरे यांच्या संकल्पनेतून हा विशाल सोहळा आजपासून 15 दिवस इथं संपन्न होणार आहे. आपण विनामूल्य संपन्न होणार आहे. रोहन महाराज, इंडिया न्यूज 28 मध्ये मी प्रथमतः तुमचं स्वागत करतो. हा जो सोहळा तुम्ही आयोजित केलाय त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? रामकृष्ण हरी. मी युवा कीर्तनकार रोहन महाराज पाडेकर, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची या स्वानंद सुखनिवासी सद्गुरू गोविंद बाबा तपोभूमी मंदिर या मंदिरावरती जी काय बाबांनी तपश्चर्या केली आणि या भूमीला पुनीत केलं आणि या पवित्र अशा या भूमीवरती आपल्या परिसरामध्ये स्वानंद सुखनिवासी गोविंद बाबा तपोभूमी मंदिर आयोजित आम्ही या 2025 साली विनामूल्य बालसंस्कार शिबिराचं आयोजन केलं आणि या आयोजनासाठी प्रतिसाद सर्व वारकरी मंडळी असतील सर्वांनी केला आणि अतिशय भव्य दिव्य शिबिराचं आयोजन या ठिकाणी आज 4 मे ते 18 मे पर्यंत हे विनामूल्य शिबिर या ठिकाणी चालणार आहे. आणि विनामूल्य असल्यामुळे सर्व या ठिकाणी दान धर्म देऊन या शिबिराचं आयोजन आणि शिबिराचं आयोजन एवढंच की आत्ताची जी तरुण पिढी आहे ही तरुण पिढी व्यसनाधीन गेलेली आहे. नको जावी त्या मार्गाकडे ही पिढी वळते, परंतु त्यांच्यावर सुसंस्कार घडावे आणि आपली पुढची पिढी सुसंस्कार घडावे म्हणून या लहान मुलांच्या मनावर काहीतरी सुसंस्कार घडावे, त्यांचं जीवन सुसंस्कारित घडावं म्हणून या बालसंस्कार शिबिराचं आयोजन. कारण की या कलियुगामध्ये धर्म बदलला गेला जातोय आणि वारकरी संप्रदायाचा लोप होत चाललेला आहे. म्हणून वारकरी संप्रदायाचे काय धडे असतील, साधू संतांनी मार्ग दाखवून दिला आणि त्या मार्गाने आपण जाऊन त्या साधू संतांच्या नाम जपाचा नामस्मरण करून भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चिंतन करून आपला उद्धार करून घ्यावा. तर एकमेव आपल्याला साधन काय असेल तर नामस्मरण, आणि त्या नामस्मरणाने आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यावा असं वाटत असेल तर आपल्या जीवनामध्ये सुसंस्कार आपले आवश्यक आहेत. म्हणून आपण अशी जे ठावे ते इतरांशी सांगावे या युक्तीप्रमाणे जे काही आम्ही स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची या संस्थेमध्ये जे काही अध्ययन धडे घेतले, गुरुवारांच्या समोर बसून त्यांच्या आज्ञेने जे काही धडे घेतले तेच धडे
या मुलांना आज या स्वानंद सुखनिवासी गोविंद बाबांच्या तपोभूमी मंदिरावरती ते अवघ्या 15 दिवसामध्ये ते धडे त्यांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आणि निश्चितच ही आत्ताची ही पिढी ती सुसंस्कार पिढी घडेल हे मी भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो. आणि महाराज, तुम्ही जो आज या बालसंस्कार शिबिराचा पहिला दिवस आहे, येथे 15 दिवस हा शिबिर चालणार आहे, तर या शिबिरामध्ये दैनंदिन कार्यक्रम काय असतील, कसे काय कार्यक्रम तुम्ही राबवणार त्याबद्दल काय सांगा. या शिबिरामध्ये दैनंदिन कार्यक्रम सकाळी उठल्यापासून सकाळी 5 ते 6 या ठिकाणी आपला काकडा नित्यनेमकाचा काकडा या ठिकाणी झाला गेला होणार. आणि तदनंतर स्नान, देवपूजा असेल, देवपूजा झाल्यानंतर मग या ठिकाणी नाश्ता, अल्पाहार असेल, अल्पाहार झाल्यानंतर मग गीतापाठ असेल, ज्ञानेश्वरीचं पाठांतर असेल, नित्यनेमाचे श्लोक असतील, टाळवादन असेल, पखवाज पेटीचं शिक्षण या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जाईल. आणि त्याच्यानंतर मग भोजनानंतर मग विश्रांतीनंतर मग आपल्याला नामजप असेल, आपल्याला तरुण जायचं असेल तर नाम आपल्या जीवनामध्ये पाहिजे, मग तो नामजप असेल. आणि नामजप झाल्यानंतर सामुदायिक हरिपाठ, त्या हरिपाठामध्ये वारकरी पावल्या मुलांना शिकवले जातील. आणि तो सामुदायिक हरिपाठ झाल्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये आपण कोणतं अध्ययन केलं, कोणता श्लोक पाठांतर केला, कोणता अभंग पाठांतर केला, कोणती पावली शिकलो आणि काय आपल्या जीवनामध्ये आपण दिवसभरामध्ये काय अनुभवलं याचा संध्याकाळी ते त्या ठिकाणी चिंतन केलं जाईल. आणि असा अभ्यासक्रम या शिबिरामध्ये मुलांना त्या 5-15 दिवसामध्ये दिला जाईल. धन्यवाद महाराज. आपल्यासोबत आहेत हार्दिक महाराज तरे. महाराज, तुम्ही काय सांगाल. रामकृष्ण हरी. मी संगीत विशारद हार्दिक महाराज तरे. गुरुवर्य स्वानंद सुखनिवासी सद्गुरू गोविंद बाबा आणि ह्या इथे आपल्या पावनभूमीत इथे बाबांनी समाधी घेतली आहे. पण त्या समाधीचा आम्ही काहीतरी बाबांची पुण्याही असेल, जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. संतांची काहीतरी संतांचं प्रमाण आहे, म्हणजे बाबाने आमच्यावर काहीतरी पुण्याही केली असेल, ते आमचे काहीतरी पुण्याही असेल म्हणून. कारण की मी लहान असताना 3री-4थीला असताना मी इथे बाबांच्या भूमीवर इथं सप्ताह दरवर्षी असतो. सप्त्यामध्ये मी 3रीला असताना इथूनच माझी म्हणजे ह्याच्यामध्ये म्हणजे गायन मला इथूनच गायनाची मला आवड झाली. तिथून नंतर बाबांनी मला बुद्धी दिली की आळंदीला जायचं, की मला आळंदीला जायचं वेळ लागला म्हणून माझ्या बाबांनी मला आळंदीला नेलं. आता मला 4-5 वर्ष झाले गायन शिकतोय मी. गायनामध्ये आता विशारदची शेवटची परीक्षा राहिली, विशारद देतोय. आणि बाबांचाच हा उपक्रम म्हणजे बाबांनी हा सुचून